नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। माझा चेहरा दाखवण्यात मला काही मजा येणार नाही। तुम्ही आधीमध्ये माझा चेहरा बघू शकता काचेच्या रिफ्लेक्शन्स मध्ये, पण माझा चेहरा बघण्यापेक्षा आजचा आपला मुख्य मुद्दा आहे पुणे मेट्रो। तुम्हाला दिसत असेल मेट्रो, ठीक आहे? तर पुणे मेट्रो दिसते। मी आज प्रवास करत आहे PCMC ते स्वारगेट, जे नवीन आज 2 दिवसाआधी 1 दिवसाआधीच ओपन झालेला आहे स्वारगेट पर्यंतचा रूट। तर PCMC ते स्वारगेट, आणि ही आहे पर्पल लाईन म्हणजे जांभळी लाईन, ठीक आहे? जांभळ्या लाईन, पिंक लाईन तुम्ही काय म्हणू शकता ते तुमच्यावर आहे। त्याच्यानंतर दुसरी लाईन आहे ॲक्वा लाईन, जी आहे वनाज ते रामवाडी, ती पण आपल्यासाठी उपलब्ध आहे। तर मी ह्या सगळ्या रूट्सच्या तुम्हाला प्रॉपर आज मराठीमध्ये एक व्हिडिओ देईल, कुठे काय कसे जायचे आहे किंवा सायन्स काय आहेत सगळ्या गोष्टी। तर आपण बघू शकता PCMCच्या चौकात थांबलो आहे मी। इथे तुम्हाला वरती येण्यासाठी इथे एक एंट्री आहे आणि दुसरी एंट्री ही आहे, ठीक आहे? तर ह्या 2 एंट्री आहेत तुमच्यासाठी आता ओपन आहेत। खाली पलीकडे तिथे खाली लिफ्ट आहे, लिफ्टने तुम्ही डायरेक्ट वरती येऊ शकतात आणि तिथून चालत चालत स्टेशनला येऊ शकता, ठीक आहे? प्लस खाली स्टेअर्स आहेत, पलीकडच्या साईडला हे दिसती लाईन, इथे स्टेअर्स आहेत, तुम्ही चालत चालत पण वरती येऊ शकता। दोन्ही ऑप्शन तुमच्यासाठी अवेलेबल आहेत। इथे पण तेच आहे, इथून चालत येण्यासाठी ही स्टेअर्स आहेत आणि त्याच्याच खाली पलीकडे लिफ्टचा एंट्रन्स हा दिसते तुम्हाला, हे लिफ्ट आहे। तर हे लिफ्ट इथे वरती येतात लिफ्ट, ठीक आहे? इथून खाली गेले की खाली तुम्हाला लिफ्ट आहे, इथे तिथे जाते। तर हा आहे PCMCचा चौक, बघू शकता मी इथून तुम्हाला दाखवतो, आणि हा इकडे पण बघा, ठीक आहे? तर हे आहे अशा प्रकारे PCMCचं पूर्ण मेट्रो स्टेशन। मी तुम्हाला आतून पण दाखवतो सगळ्या गोष्टी, तिकीट कसं काढतात काय काढतात सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो। पलीकडून इथून चालत चालत तुम्हाला येता येतं प्रॉपर मस्तपैकी। आणि ह्या साईडला आहे तुमचं मेट्रोचं स्टेशन, म्हणजे ऍक्च्युली वरती मेट्रो स्टेशन वरती आहे, पण खाली तुम्हाला चालत चालत जावं लागतं। आणि तिकीट घर आहे इथं, तुम्ही तिकीट्स इथून घेऊ शकता। तिकीट घेण्याच्या 2-3 वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि आज मी तुम्हाला त्या सगळ्या दाखवतो, ठीक आहे? प्लस इथे पण आहे तुमचं तिकीट घर, इन्क्वायरी वगैरे, तुम्हाला पासेस बिसेस मेट्रोचे काय घ्यायचं असेल तर इथं घेऊ शकता। प्लस हे स्कॅन करा, तुम्हाला व्हॉट्सअपवर तिकीट घेता येईल। प्लस तुम्ही हे इथे तुमचं कार्ड पेमेंट करा, सगळ्या गोष्टी करा, तुम्हाला इथे एक तिकीट भेटेल, कुठून कुठे जायचं सगळ्या गोष्टी मी करून दाखवतो तुम्हाला। इथे पण सेमच आहे, ही पण सेल्फ मशीन आहे, ती पण सेल्फ मशीन आहे। तर आपण तिन्ही ठिकाणी ट्राय करून बघू कुठे काय येतं। चल इथे आपण एक ट्राय करूया, ठीक आहे? तिकीट काढा, क्लिक करा। प्लस तुम्हाला इथे सगळे स्टेशन्स दिसतील, तुम्हाला कुठले कुठले जायचे आहे। ही तुमची एक म्हणजे ही ॲक्वा लाईन जी चालू आहे स्वारगेटपर्यंतची तुमची, स्वारगेटपर्यंत, आणि दुसरी आहे ॲक्वा लाईन जी आहे वनाजपर्यंत। PCM झालं ते, PCM हो गया वो। ओके, PCMC टू PCM चाहिए क्या? हाँ, PMC। बघू शकता तुम्ही व्यवस्थितरित्या। इथं स्कॅन करून तुम्हाला आज जावं लागतं इथून पूर्ण, इथं तिकीट स्कॅन करायचं आणि वरती जायचं, वरती तुम्हाला मेट्रो भेटेल। तर 2 लाईन आहे, एक लाईन गेट क्रमांक 1 आणि 4, म्हणजे ही वरती जाण्यासाठी तुमचं पूर्णपणे, ठीक आहे? तर तिकीट घर मी इंग्लिश करतो, हे परत इंग्लिश केलं, तिकीट करायचं। आता मी आहे PCMCला, मला जायचं आहे स्वारगेटला, ठीक आहे? तर मी इथे केलं स्वारगेट, ठीक आहे? मला लागतं 30 रुपये। नेक्स्ट केलं, नेक्स्ट केल्यानंतर इथं ऑप्शन्स येतं तुम्हाला कार्ड वगैरे, UPI वगैरे तुम्ही सगळं करू शकता। मी आता कार्डने करून बघतो, एक तिकीट कार्ड। हां, व्हॉट्सअप तिकीट घ्यायचं, व्हॉट्सअप तिकीट घ्या। पेपर, मी पहिले पेपर तिकीट घेतो, नंतर तुम्हाला व्हॉट्सअप तिकीट पण दाखवतो। तुम्ही पेपर तिकीट घेतो, ट्रान्झॅक्शन रिफंड व्हॉट एव्हर इट इज, ठीक आहे? इथून जायचं, इथं परचेसमध्ये जायचं,
इथे जाऊयात. परत तुम्ही नेक्स्ट करा, UPI करा. पेपर तिकीट होत आहे. ठीक आहे, मी UPI करतो तुम्हाला परत भेटतो. तर इथे UPI झालेलं आहे आपलं मस्तपैकी सक्सेसफुल. आणि इथे तुम्ही बघू शकता तिकीट आलेलं आहे. तर तिकीट हे अशा प्रकारे काहीतरी असतं, चेक करू शकता तुम्ही. माझी जर्नी सिंगल जर्नी आहे माझी 30 तारखेची. टाइम दिला तिथं PCMC. ऑनलाईन आणि ऑफलाईन कसं भेटतं म्हणजे कार्ड? हां ऑनलाईन स्कॅन. हां ते पहिलं करा, तिकीट काढा म्हणे आणि तिथंच येईल सगळं. तर इथं तुम्हाला 30 रुपये दिसते एक फेअर, एक पर्सन. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून माझी ट्रेन निघणार आहे. ट्रॅव्हलिंग द मेट्रो दिस. ठीक आहे. तर ही मेट्रोचं तिकीट पूर्णपणे व्यवस्थितरित्या बघून घेऊ. आता आपण जाऊयात स्कॅन करून पुढे भेटू. आणि हे मेट्रोचं ऑफिस. तुम्हाला काय पाहिजे तिकीट घर वगैरे इथं पण घेऊ शकता तुम्ही, तिथेही घेऊ शकता. इथून सरळ सरळ जाऊ शकता, सरळ आत जा. तुमच्या बॅग्स वगैरे इथं चेक करून घ्या सगळ्या व्यवस्थितरित्या. आणि इथून तुम्ही पुढे तिकीट स्कॅन झालं, पुढे गेलं. इथून पुढे मला जायचं आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 1. तुम्हाला काही प्रॉब्लेम होत असेल, वरती पाट्या बघा, तुम्हाला पाट्या दिसतील. इथं तुमचं वॉशरूम साईड आहे प्रॉपर. कोणाला जायचं असेल एक्झिट कुठं, प्लॅटफॉर्म क्रमांक कुठे, काय कसं इथं तुम्ही दिसू शकता. समोर तुम्हाला दिसते एकदम व्यवस्थित दिसतं प्लॅटफॉर्म क्रमांक 1. ही लिफ्ट आहे इथं तुमची लिफ्ट. आणि हे प्लॅटफॉर्म क्रमांक 1. तर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ला जाऊ आपण सरळ सरळ. हे दिसते प्लॅटफॉर्म क्रमांक 1. ही जाते आपली स्वारगेटला इथून ट्रेन. प्लस इथून म्हणजे हे पूर्ण PCMCचं आहे. इथून तुम्हाला मी पुढे पाण्याचं दाखवतो. पाण्याची व्यवस्था सोय केलेली आहे इथं. जशी एअरपोर्टला सोय असते तशी तुमची पाण्याची व्यवस्था एकदम परफेक्ट केली आहे. काही प्रॉब्लेम असेल तुमची मदत करण्यासाठी खूप लोक इथं तयार पण आहेत. इथून पुढे एक्सेलेटर. इथून मस्त पायऱ्या आहेत जायला. कोणाला प्रॉब्लेम होत असेल चालायचा वगैरे तरी तुम्ही पायऱ्या घेऊ शकता, पण तुम्हाला तेवढ्यासाठी पूर्ण चालत यावं लागेल त्या साईडवरून. तिकडून यायचं, इथं सरळ चालत इथून वर गेलं की तुम्हाला प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ला भेटेल. मी जाऊयात पटकन प्लॅटफॉर्म क्रमांक 1. आता पुढची मेट्रो किती वेळात येणार आहे, काय येणार आहे, तर सगळ्या मेट्रोचं इथं तुम्हाला वेळापत्रकही भेटेल आणि बाकीच्या गोष्टी आहेत. चला परत एकदा तुम्हाला सांगतो मी. PCMC ला आल्यानंतर हे जे पिवळे पट्टे आहेत, पिवळ्या पट्ट्यांच्या मध्ये थांबा, मागे थांबा. पिवळी लाईन आहे, त्या पिवळ्या लाईनच्या मागे थांबा. मेट्रोचा दरवाजा कुठे उघडणार आहे त्याचं हे इंडिकेशन आहे. इथं तुमचा मेट्रोचा दरवाजा उघडतो. तुम्ही चढणार असेल तर इथं ह्या साईन, त्या साईनला थांबा. उतरणार असेल तर मधून उतरतो. असे वेगवेगळे साईन्स आहेत. प्लस आपत्कालीन एक्झिटचं तुमचं पूर्णपणे काय असेल काय नाही सगळ्या गोष्टी. आपण इथं आत्ता उभा आहोत आणि पूर्ण प्लॅटफॉर्मचं पूर्ण नक्षा इथं दिलेला आहे. कुठली मेट्रो कुठे कशी काय थांबणार आहे, एक्झिट काय आहे, कुठे लिफ्ट आहे, सगळ्या गोष्टी. प्लस जिल्हा न्यायालय, हे सगळ्या गोष्टी आहेत. डिस्ट्रिक्ट कोर्टपर्यंत पहिले जिल्हा न्यायालयापर्यंत होती हीच लाईन. आत्ता आपण आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिका, मग संत तुकाराम नगर, भोसरी म्हणजे जो नाशिक फाटा आहे तोच, कासरवाडी, फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, खडकी, रेंज हिल्स, शिवाजीनगर, जिल्हा न्यायालय, बुधवार पेठ, महात्मा फुले मंडई आणि स्वारगेट. तर पहिले मेट्रो चालू होती जिल्हा न्यायालयापर्यंत, त्याच्यानंतर आता बुधवार पेठ जो कसबा पेठ आहे, मग त्याच्यानंतर महात्मा फुले मंडई आणि मग स्वारगेट. अशा प्रकारे तुमची मेट्रो पूर्ण चालू झाली. आता खडकी आणि रेंज हिल्स हे 2 मेट्रो स्टेशन अजून चालू झालेले नाहीत किंवा वर्कमध्ये नाही आहेत. तर या गोष्टी लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया. आपली आता मेट्रो येणारच आहे. इथे व्यवस्थित इंडिकेशन देत आहे तुम्हाला की जाऊ नका आत, काही नका. पटरी PCMCचं पूर्ण रेल्वे स्टेशन. मेट्रोचं आता झालेलं आहे. आपण थांबलोय येल्लो लाईन मध्ये प्रॉपर. मेट्रो येईल, मेट्रोमध्ये चढा, प्रॉपर बसा.
आता आपण प्लॅटफॉर्म मधून आत चढलो. दरवाजे बंद होणार इथे तुम्हाला सगळे स्टेशन्स कळतात व्यवस्थित मध्ये. PCMC, संत तुकाराम नगर, भोसरी, कासरवाडी, फुलवाडी, कुठले पण स्टेशन येणार असेल त्या साईडला तुमचा दरवाजा ओपन होणार आहे. त्या साईडला तुम्हाला प्रॉपर रित्या इंडिकेशन येईल. मेट्रोमध्ये हे खूप छान आहे. बसण्यासाठी वेगवेगळे जागा आहेत. थांबायला तुम्ही सायकल घेऊन येऊ शकतात. या साईडला पण एक दरवाजा, पण कुठल्या साईडला कुठला दरवाजा ओपन होणार आहे ते सगळं तुम्हाला व्यवस्थित कळेल. जसे जसे स्टेशन्स येतील तसे. प्लस तुम्हाला समोर गेल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल चार्जिंग स्लॉट. चार्जिंग स्लॉटचा तसाच प्रश्न आहे की चार्जिंग स्लॉटला तुम्ही काय करताय त्याच्यावर तुमचं डिपेंड आहे. चार्जिंग स्लॉटचं 1-1 मिनिटाच्या अंतरावर, 2-2 मिनिटाच्या अंतरावर किती तुमचं सगळ्या डिटेल्स खाली अपडेट करत राहील तुम्हाला. आपण मेट्रोच्या PCMC मधून निघालेलो. पुढे जाताना तुम्हाला दिसते पुढचं स्टेशन आहे तुमचं संत तुकाराम नगर. कुठल्या साईडला ओपन होणार दरवाजा, कुठल्या साईडला नाही होणार ते पण तुम्हाला इथे इंडिकेशन येतं. या साईडला स्वारगेट पर्यंत आता चालू झालेली आहे. प्लस आपण इथून बघूयात स्टेशन कुठल्या साईडने कुठे येतं. कन्स्ट्रक्शन साईड्स. मेट्रोचा प्रवास हा खूप मस्त सोयीस्कर झालेला आहे. वृद्ध व्यक्तींसाठी, स्कूल, कॉलेज, कोणाला पण जायचं असेल, ऑफिस स्पेससाठी कोणाला पण पाहिजे असेल तर तुम्हाला खूप व्यवस्थितरित्या तुम्ही हा प्रवास करू शकता. बघू शकता चार्जिंगचा स्लॉट आहे बघा. इथं पण आहे चार्जिंग स्लॉट. दिसते तुम्हाला इंडिकेशन, हे दिसते. हे फिरवा, हे तुम्ही चार्जिंगचा स्लॉट चेक करू शकता. प्रॉपर चार्जिंग, 2 USB चार्जर्स. इझिली तुम्ही यू कॅन यूज दॅट थिंग्स. आणि याचे स्पेसिफिकेशन्स पण इथं आहेत. तुम्ही टोटल म्हणजे मोबाईल, लॅपटॉप वगैरे टोटल तुम्हाला इथं चार्ज करायचं यू कॅन इझिली चार्ज दॅट. याला बंद करून ठेवून देऊ आपण, कोणाला लागेल. चार्जिंग स्लॉट पण आहे इथं. प्लस तुम्हाला इथं माईक वगैरे सगळ्या गोष्टी दिसतात. पुश बटन, इमर्जन्सीचे सगळ्या इंडिकेशन्स आहेत मेट्रोमध्ये प्रॉपररित्या. आणि यस, आता पुढच्या स्टेशन झालं किंवा तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसते तुम्हाला इथं प्रॉपररित्या इंडिकेशन. स्टॉप आल्यानंतर इथे तुम्हाला इंडिकेशन येतं की कुठल्या साईडला ओपन होणार आहे. जसं इथे संत तुकाराम नगर इथं दरवाजा ओपन. तसंच ह्या साईडला तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथं इंडिकेशन ब्लॉक आहे. तर तुम्ही ह्या साईडला नाही करू शकत, उतरू शकत. तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्ममध्येच उतरावं लागणार. हे आहे संत तुकाराम नगर स्टेशन. PCMC नंतर पहिलं स्टेशन. दरवाजे उघडले आणि इथून पुढे जुलच ओपन होतं. तुम्हाला पुढे जाण्याचा फायदा होईल. दरवाजे बंद झाले. आता पुढे जाऊन पुढचं स्टेशन भोसरी. लेट्स गो. स्टेशन भोसरी. नाशिक फाटा या साईडला दरवाजा ओपन होणार. सेम इंडिकेशन मेट्रो स्टेशन आलेलं आहे. कासारवाडी. कृपया जाताना सुरक्षित अंतर ठेवा. अगला स्टेशन कासारवाडी. कृपया नेक्स्ट स्टेशन कासारवाडी. आणि बघू शकता तुम्ही व्यवस्थित खूप सारी गर्दी पण असते. या साईडला पण पुढे आहे तुमच्या, आणि या साईडलाही गर्दी आहे. गर्दीचं टेन्शन नाही. आता प्रॉपर यूजमध्ये आहे, रेग्युलर यूजमध्ये असल्या कारणाने तुम्हाला ती इझी कन्वे आणि प्रवास भेटेल.
उगेवाडी यात्रा कासरवाडी स्टेशन. पुढील स्टेशन फुगेवाडी. कृपया उतरताना सुरक्षित अंतर ठेवा. अगला स्टेशन फुगेवाडी स्टेशन. फुगेवाडी. Please mind the difference. फुगेवाडी स्टेशन. दरवाजे बाईं तरफ खुलेंगे. This is फुगेवाडी. अंदर पुढील स्टेशन दापोली. दापोली स्टेशन आहे. दरवाजे डाव्या बाजूने उघडतील. यह दापोली दरवाजे बाईं तरफ खुलेंगे. This is दापोली स्टेशन. पुढील स्टेशन भोपोली. मैं सावधानी बरतें. नेक्स्ट स्टेशन भोपोली. हे भोपोली स्टेशन आहे. दरवाजे डाव्या बाजूने उघडते. यह भोपोली स्टेशन है. दरवाजे बाईं तरफ खुलेंगे. This is भोपोली स्टेशन. Doors will open on the left. पुढील स्टेशन शिवाजीनगर. अलीकडे सांगितल्याप्रमाणे दापोडी झालं, बोपोडी खडकी रेंज हिल्स. ठीक आहे, दापोडी बोपोडी झालं तुमचं. त्याच्यानंतर खडकी आणि रेंज हिल्स हे बंद आहे आता डायरेक्ट शिवाजीनगर तर तुम्हाला दिसू शकता. हे आहे तुमचं खडकी दापोडी. त्याच्यानंतर येतं सॉरी दापोडी बोपोडी गेला तर हे खडकी स्टेशन आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे. तर खडकीमध्ये बघा असं दिसतं अंडर कन्स्ट्रक्शन खडकी स्टेशन. खडकी स्टेशन नंतर तुमचं इथं रेंज हिल्स ज्याचं काम चालू आहे सेम याच्यासारखंच.
इथून गाडी टर्न होते, रेंज हिल्स पूर्णपणे अंडर कन्स्ट्रक्शन. पलीकडची साईड पण आहे, मी तुम्हाला इथे जवळ दाखवलं, मला जवळ दिसते. हे अजूनपर्यंत असे फक्त एक स्ट्रक्चर उभं राहिलेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही, दिसते याला म्हणता साईडिंग. इथं जर काम असेल काय असेल सगळ्या गोष्टी इथे होतात मेट्रोच्या, किंवा थांबायचं असेल तर तिथं थांबवू शकतात मेट्रो, जेव्हा वर्किंग स्पेस वर्किंगमध्ये नसतात. ठीक आहे, म्हणजे याला सायडिंग म्हणतात. सायडिंगला हे बघ दिसते तुम्हाला, आपण चाललोय सरळ. ठीक आहे, आणि हे दिसते साईड एकदम स्पेशल ब्रिज आहे इथं, सेपरेट ब्रिज. तो पण मेट्रोचाच ब्रिज आहे, फक्त इथे काम वगैरे काही इमर्जन्सी तुम्हाला जर समोरून अजून काही येणार असेल, काही असेल वॉट एव्हर इट इज, त्याच्यासाठी बनवतो. दिसतं छोटे छोटे होत राहून खाली खाली चालली मेट्रो ती, दिसते. हे आहे मेट्रोचं साईडिंग. इथून पुढे गेलं की तुम्हाला इथे पुढे जाऊन मेट्रो, आता हे दिसते अंडरग्राऊंड गेलो आपण. वरती नॉर्मल होता, तर इथून अंडरग्राऊंडचं चालतं. हे आहे अंडरग्राऊंड सेक्शन स्टार्ट झालं. पुणे अंडरग्राउंड स्टार्ट फ्रॉम रेंज हिल्स. रेंज हिल्स पासून पुढे अंडरग्राउंड स्टार्ट होते. शिवाजी स्टेशन आणि दरवाजे उजव्या बाजूने उघडले. आणि या साईडला नाही उभं राहणार, या साईडला इथे समोर, इथे समोर नाही उघडणार. यावेळी शिवाजीनगर स्टेशनला तुमचे दरवाजे उघडतील ह्या साईडला. तर तुम्हाला इथे स्क्रीनवर कळून येतं की कुठे काय कसं काय कधी कसे स्टेशन्स ओपन ते तिथे उघडणार आहे हे दिसते. आणि या साईडला सांगितलं त्या साईडला तुमचं आता शिवाजीनगर साईड इथे ओपन होणार आहे. तर जेव्हा जेव्हा तुम्ही अंडरग्राऊंड जाणार त्याच्यानंतर तुमचं स्टेशन्स पण चेंज होणार. 2 गेट्स असतात, एक गेट आणि एक बाहेर अजून एक गेट दिसेल तुम्हाला. दिसते बाहेरचा गेट ओपन, आतला गेट ओपन. प्लस इथे खाली अंडरग्राऊंड एक्सिलेटर वगैरे सगळे आहे. इथे तुम्हाला परत वरती जाता तर खाली जाता, तुम्हाला पुढे जायचं तिकडे जाता. प्लस आता आहे जिल्हा न्यायालय सिव्हिल कोर्ट सिव्हिल कोर्टचा तुम्हाला दिसेल जिल्हा न्यायालय दिसलेली तर जिथं, आणि ह्या साईडलाच ओपन झालेलं आहे आता परत तुम्हाला. प्लस बघू शकता, पण इथे खूप गर्दी असते. मला वाटतं इथून गर्दी जास्त होणार, हळूहळू गर्दी जास्त होईल, हळूहळू कमी होऊ शकते. मग भरोसा नाही, इथून जास्त गर्दी वाढली की तुम्हाला परत इथून पुढे, मी इथं हालत नाही आहे. जसं हळूहळू तुम्ही दिसते रिकामी जागा होईल तशी हळूहळू रिकामी जागा परत भरत जाणार तुम्हाला. म्हणजे जी स्वारगेट ते PCMC चालते. ठीक आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका. आता हे आहे कसबा पेठ. कसबा पेठेत तुम्ही उतरून व्यवस्थितरित्या जाऊ शकतात. सेफ्टीचा पूर्णपणे इथं तुमचा ध्यान ठेवलेलं आहे. या साईडला दरवाजा उघडणार परत, आणि जिथं तुम्हाला हे कळतं की पर्पल लाईन आहे तर सगळीकडे पर्पलच दिसणार. जी जांभळ्या कलरची पर्पल लाईन आहे, आणि दुसरी आहे ती ॲक्वा लाईन. ॲक्वा लाईनचं मी तुम्हाला नंतर दाखवतो. आता पर्पल लाईन बघून घ्या. तर इथून आपण जातो स्वारगेटला. आत्ता आहे कसबा पेठेचा स्टॉप. मॉडेलिंग वगैरे
हा मंडईचा स्टॉप. मंडईमध्ये उतरून तुम्ही जाऊ शकता. दिसू शकता मंडईनंतर आता तुमचं एकच स्टॉप राहिलं, स्वारगेट. स्वारगेट आणि मंडई. मंडई मंडई मंडई. चला मंडई. या साईडला दरवाजे ओपन होतील, मंडई साईडला या साईडला बघू शकता तुम्ही. हे बघा हे पोरं होते आपल्यासोबत जे होते ते सगळे. मंडई मंडई मंडई. ह्याच्यानंतर फक्त एकच स्टॉप असतो, तो म्हणजे स्वारगेट. पुणे स्टेशन. कृपया प्रवाशांना सुरक्षित अंतर ठेवा. अगला स्टेशन स्वारगेट. कृपया उतरते समय सावधानी बरतें. नेक्स्ट स्टेशन स्वारगेट स्टेशन आहे. दरवाजे डाव्या बाजूने वळतील. इकडची ट्रेन काढली आहे, इथून पुढे मात्र ह्या साईडला स्वारगेट स्टेशन. स्वारगेट स्टेशन. खुला ये या ताई, खुला ये, हमको बाहर जाने दो. या साईडला त्यावेळेस इथे तुम्ही बघू शकता. ताई थोडं मागे होता का म्हणा. समोर आहे इकडं. चला आपण स्वारगेट मेट्रो स्टेशनला. हे इथं तुम्हाला दिसतंय स्वारगेटचा पूर्णपणे. इथं तुम्हाला रोडमॅप दिसेल. रोडमॅप म्हणण्यापेक्षा कुठे काय कसं लगेच तुरंत कुठे कशी जाणार आहे. प्लस हा तुमचा मेन सर्कल. आणि स्वारगेटचं खाली एक नंबर डिझाईन वरती चालू आहे. अजून डिझाईन चालूच आहे, म्हणजे अजून त्याच्यात चेंजेस होतील काय होतील ते. प्लस त्याच्यानंतर चेक करा, इथून तुम्हाला पलीकडे जाता येईल. ही साईड स्वारगेटला आली, ही लाईन स्वारगेटला आली. त्याच्यानंतर ही लाईन जाईल शक्यता PCMC जाईल. तर असंच कंटिन्यू राहतील. इथं बघू शकता तुम्ही मेट्रो स्टेशन खाली करायला यांची कामं तेच. तर पूर्णपणे हे दिसते तुम्हाला. पूर्ण पॅकिंग आहे प्रॉपररित्या. एक्वालाईन सॉरी पर्पल लाईनचं पॅकिंग आहे. पॅकिंग झाल्यानंतर तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या, म्हणजे इथं दुर्घटना होण्याचा काही एक संबंध येत नाही. मेट्रो व्यवस्थित असते. हा दरवाजा असतो, हा दरवाजा परत बंद होतो. प्लस आपण जाऊ आता वरच्या साईडला. तर इथे पण आहे. तुम्हाला एक्झिट घ्यायचं असेल तर तुम्ही इथेही एक्झिट घेऊ शकता किंवा इथेही एक्झिट घेऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर वेलकम टू पुणे मेट्रो प्लॅटफॉर्म क्रमांक 1, प्लॅटफॉर्म क्रमांक 2. तर तुम्हाला जसं जसं हळूहळू कळेल प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 2 कुठे येणार आहे ती अनाऊन्समेंट होत राहते. वयोवृद्ध लोक किंवा काही असतील, कोणासाठीही काय असेल तर त्यांचा चांगला फायदा आहे की पटकन लवकरात लवकर जाता येतं. हे तुम्हाला दिसेल इथे सगळे सिम्बॉल्स दिसत आहे. ॲक्वा लाईन, पर्पल लाईन, म्हणजे स्थानक म्हणजे इंटरचेंज करायचं. स्थानक पास झालेले आहे किंवा काय असतील तर तुम्ही कुठे आहात. इथं आता आपण स्वारगेटला आहोत. त्याच्यानंतर मंडई असते. परत तुम्हाला मी दाखवतो. स्वारगेट, मंडई, बुधवार पेठ, सिव्हिल कोर्ट. सिव्हिल कोर्ट नंतर तुम्ही ॲक्वा लाईनला जॉईन होऊ शकतात. सिव्हिल कोर्टला इंटरचेंज आहे. तुम्ही अंडरग्राऊंडमधून वरती येऊ शकतात. परत शिवाजीनगर. त्याच्यानंतर रेंज हिल्स आत्ता बंद आहे जसं दाखवल्याप्रमाणे. खडकी बंद आहे. मग त्याच्यानंतर बोपोडी, दापोडी, फुगेवाडी, कासरवाडी, भोसरी हे जे स्टेशन आहे हेच नाशिक फाटा वगैरे म्हणजे तेच आहे. कासरवाडीचं त्या पुढचं आहे ते भोसरी. त्याच्यानंतर संत तुकाराम नगर आणि आत्ता PCMC. तर आत्तापर्यंत एवढं पूर्ण सगळे स्टेशन्स चालू आहेत. त्याच्यापैकी फक्त रेंज हिल्स आणि खडकी बंद आहे कारण ते अंडर कन्स्ट्रक्शन्स आहेत. हे बघू शकता तुम्ही प्रॉपररित्या व्हिडिओमध्ये की अजून निघालेली नाही आहे. ही जाणारा PCMCला जाईल. ही आता परत म्हणजे ज्या पद्धतीने ही सरळ आली इथे ही परत रिटर्न जाणार तिकडे. तुम्ही दाखवतो तुम्हाला एकदा मेट्रो झाली पूर्ण चालू किंवा जाणार असेल तेव्हा मी तुम्हाला दाखवतो. मेट्रो स्टेशन ते बघू शकता तुम्ही. दरवाजे आता बंद झालेले आहेत. दरवाजे बंद झाल्यानंतर व्यवस्थित पॅक सगळ्या गोष्टी आणि त्याच्यानंतर मस्तपैकी मेट्रो परत जायला त्याच्यापासून
हे बघू शकता तुम्ही व्यवस्थित. इथं तुम्हाला पायऱ्या पण आहेत वरती जाण्यासाठी एकदम व्यवस्थित. एक्झिट करण्यासाठी इथं तुम्हाला लिफ्ट असेल. लिफ्टसाठी थोडी कधी कधी गर्दी असते, पण आपण लिफ्टने जाण्यापेक्षा आपण पहिले प्लॅटफॉर्मवरून वरती जाण्याचा प्रयत्न करू व्यवस्थित. तुम्हाला म्हणजे तुम्हाला सगळं दाखवता येईल. ठीक आहे, पायऱ्या व्यवस्थितरित्या बघा. आणि हे आहे एक्झिट साईडला. मी आता हळूहळू चाललोय. सगळ्यांनी बघून घ्या म्हणजे कसं तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचे लिफ्टला सुद्धा बघू शकता तुम्ही पर्पल लाईन. पर्पल लाईन म्हणजे याचा अर्थ की जांभळ्या कलरची लाईन, ही जी पर्पल लाईन म्हणून आपण इंडिकेट करतो, जी PCMC ते स्वारगेट आहे ती आहे. तर तुम्हाला सगळीकडे पर्पल दिसेल. तुम्हाला मी हीच गोष्ट सिव्हिल कोर्टला गेल्यानंतर दाखवेल की पर्पल आणि एक्वालाईनमध्ये कसे चेंजेस करायचे. हे वरच्या फ्लोअरला आलेलं आहोत आपण. इथं बघू शकतात तुम्ही व्यवस्थितरित्या सगळं. इथून व्यवस्थित वरती जाण्यासाठी इथून व्यवस्थित इथून जर आपण व्यवस्थित पायऱ्या वगैरे एकदम परफेक्ट करून आलो तर तुम्हाला 2 दिसतील. एक पलीकडं समोर जिथं दिसते तुम्हाला, कुठे दिसलं इथे, इथून आले तुम्ही आणि इथून वरती गेले. ठीक आहे, तर तुम्हाला लगेच पायऱ्या कनेक्टेड आहेत वरती जाण्यासाठी. प्लस तुम्ही पलीकडे जरी उतरले तरी पलीकडे पायऱ्या आहेत तुम्हाला कनेक्टेड. ओके, आता इथून आपण परत वरती एक ट्राय करू इथून जायचं. ठीक आहे, इथून वरती आपण पायऱ्यानी परत जाऊ. इथून झाल्यानंतर व्यवस्थितरित्या बघू शकता तुम्ही इकडे काय तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स वगैरे येतील नंतर. आणि प्लस इथून समोर आहे तुमचं स्थानक नियंत्रण कक्ष म्हणजे स्टेशन कंट्रोल रूम येते समोर. ठीक आहे, त्याच्या समोर कंट्रोल रूम आहे. तिथं तुमचा लिफ्ट आहे आणि इथं तुमचं लिहिलेलं आहे प्लॅटफॉर्म. म्हणजे तुम्हाला कुठे जायचं, प्लॅटफॉर्मला जायचं. इथून तुम्ही खाली जाऊ शकतात. एक ही पायरी आहे, एक ही पायरी आहे. ठीक आहे, इथून एक्झिट आपल्याला एक्झिट करायचं आहे इथून पुढे. ठीक आहे, एक्झिट करूयात आपण. आपल्याकडं प्लॅटफॉर्म तिकीट आहे एक्झिट करायला. एक्झिट करायला प्लॅटफॉर्म तिकीट आहे आपल्याकडे. आणि हे तिकीट इथून एक्झिट केलेलं आहे आणि इथून पुढे चेक करू शकतो प्लॅटफॉर्म पुढे काय असेल ते. तर हे आहे स्वारगेट प्लॅटफॉर्म स्टेशन. तिथे तुम्ही तिकीट इथेही काढू शकतात. समोर तुम्हाला मी एकदा तिकीट काढून दाखवले पलीकडे जेव्हा आपण PCMC मधून निघालो तेव्हा. खाली तुम्ही प्लॅटफॉर्मला बघू शकता, वरती रूफ आणि खाली व्यवस्थित प्लॅटफॉर्म इथे खाली आहे. इथे प्लॅटफॉर्म आहे खाली. ठीक आहे, हे 2-3 मजलेच आहे. इथून आपण वरती जाऊयात आता. सगळेजण इथे व्यवस्थितरित्या काढताय फोटो. लिफ्टने मी प्रवास करणं थोडं टाळतोय कारण तुम्हाला दाखवण्यासाठी. लिफ्टने वर खाली पटकनरित्या तुम्ही येऊ जाऊ शकतात. या 2 खाली यायला, या 2 वरती जायला. ठीक आहे, गेट क्रमांक 1 आणि 5. ठीक आहे, तुम्ही हे बघू शकता. इथे वेगवेगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत तुम्हाला व्यवस्थित. मेट्रोचे वेगवेगळे रूप, जसे हे शिवाजीनगर मेट्रो. हा शिवाजीनगरचा मेट्रो स्टॉप आहे. त्याचं पूर्णपणे इथे एक फोटो लावलेला आहे, कसं दिसतं काय दिसतं ते. मेट्रोचे वेगवेगळ्या गोष्टी जसं स्काय व्ह्यू कसे दिसतात, मेट्रो कोणत्या कोणत्या आहेत, ॲक्वा लाईनच्या पर्पल लाईनच्या, त्या सगळ्या इथे दिलेल्या आहेत. वेगवेगळे स्टेशन्सचे फोटो आहेत, सायडिंग्सचे आहेत. ठीक आहे, इथून आपण आता एक्झिट कडे जाऊयात.
तर एक्झिट क्रमांक 2 आणि 5 गेट शक्यता इथं आहे. बाकीचे एक्झिट कुठेतरी तुम्हाला तरी दिसतं. बघूया, पण माझं पण पहिल्यांदाच आहे इथे. तर पर्पल 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 सगळीकडे पर्पल आहे, तर समजून जायचं पर्पल लाईन. जशीच तुम्हाला ॲक्वा लाईन म्हणजे निळी, ठीक आहे, निळी लाईन दिसली की समजून जायचं की तुम्हाला दुसऱ्या लाईनवर आहात तुम्ही. आणि आत्ता जी आहे ती सगळी व्यवस्थितरित्या पर्पल लाईन आहे, म्हणजे जांभळी लाईन. ठीक आहे, आपण आता काही गोष्टी बघूयात. तुम्हाला मी सगळ्या गोष्टी दाखवतो हळूहळू. पण हे आहे पुणे मेट्रोचं एंट्री पॉईंट. दिसतंय तुम्हाला एंट्री? हे आहे एंट्री. तुम्ही इथे येऊन फोटो काढू शकता. तिथे काही गोष्टी आहेत, ठीक आहे. आता तुम्हाला मी दाखवतो मॅप की आपण आहोत कुठे आणि आपण जाणार कुठे आहोत. तर इथे आहे स्वारगेट. इथून पुढे आपण आपली जर्नी चालू केली होती इथे, ठीक आहे. पण आता आपण इथून विचार करू स्वारगेट. स्वारगेटपासून महात्मा फुले मंडई, महात्मा फुले मंडई नंतर, ठीक आहे, महात्मा फुले मंडई नंतर तुमचं बुधवारपेठ. बुधवारपेठवरून डायरेक्ट सिव्हिल कोर्ट येतं, हा मधला रोड. सिव्हिल कोर्टवरून शिवाजीनगर, शिवाजीनगरवरून रेंजेस आणि खडकी या 2 गोष्टी तुमच्या बंद आहेत आत्ता तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणे. एक आहे बोपोडी, दापोडी, फुगेवाडी. फुगेवाडी नंतर तुमचा येतो कासारवाडी, भोसरी, संत तुकाराम, PCMC. आपण आत्ता पूर्ण कव्हर केलेलं आहे. तुम्हाला मी प्रत्येक स्टॉप दाखवलेत. प्लस आता पुढे मी दाखवतो तुम्हाला स्वारगेटपासून तुम्ही महात्मा फुले मंडई, बुधवारपेठ झालं की नंतर सिव्हिल कोर्टला जाता तुम्ही, बरोबर. तर सिव्हिल कोर्टला गेल्यानंतर तुम्हाला तिथे इंटरचेंज करता येते. ॲक्वा लाईन, ही जी पर्पल लाईन आहे ती ॲक्वा लाईन आहे. ती चालू होते तुमची वनाज, आनंदनगर, त्याच्यानंतर आयडियल कॉलनी, नळ स्टॉप, गरवारे, डेक्कन, संभाजी उद्यान, पुणे मनपा स्टेशन, त्याच्यानंतर सिव्हिल कोर्ट, मंगळवार पेठ, पुणे रेल्वे स्टेशन, रुबी हॉल, बन गार्डन, एरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी. रामवाडीपर्यंत ही आहे. ह्याचा पूर्ण एक व्हिडिओ मी वेगळा तुम्हाला दाखवतो. आत्ता या व्हिडिओमध्ये मी आपण स्वारगेटपासून तर PCMC पर्यंत दाखवलंय पूर्ण, ठीक आहे. तर ही आहे पर्पल लाईन, ही आहे तुमची एकूण वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. चलो आपण जाऊयात आता बाहेर. बाहेर गेल्यानंतर आपण डायरेक्ट पुणे मेट्रोचं ग्राउंड फ्लोअर नंतर तुम्ही इथे फोटो वगैरे काढू शकतात. पुणे मेट्रोचा फोटो वगैरे काढू शकता तुम्ही इथे. चलो इथून एक्झिट घेतलं इथं थोडंसं. आता आय थिंक सो मला माझ्या माहितीप्रमाणे फक्त स्वारगेट स्टेशन्स जे आहे ते कमी प्रमाणामध्ये कन्स्ट्रक्ट झाले, म्हणजे पूर्ण ओव्हरऑल पूर्ण नाही झाले, पण जे झाले ते पण खूप छान झाले. तर आपण एक्झिट साईडला जाऊयात. आता मलाही नाही माहिती एक्झिट साईड कुठल्या डायरेक्शनने आपल्याला बाहेर ठेवेल किंवा पाठवू शकते, पण अंडर कन्स्ट्रक्शन आहे अजून पण स्वारगेट मेट्रो स्टेशन. तर स्वारगेट पासून आपण बाहेर निघू, परत आपली जर्नी चालू करूयात. हे बघू शकता तुम्ही, अंडर कन्स्ट्रक्शन आहे सगळं अजून. हो, हे आहे तुमचं बाहेर एक्झिट पॉइंट. हा पूर्ण एक्झिट पॉइंट आहे तुमचा. इथून बाहेर आले की स्वारगेटचं तुम्हाला मेन बस स्टॉप दिसेल. तर इथं बसेस वगैरे थांबतात सगळ्या. आणि हा ब्रिज. चला